भारतनगर येथील शिवाजीवाडी परिसरातील घरकुल योजनेसमोर 60 पत्र्याची घरे आहेत। शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक येथील एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही मिनिटात आजूबाजूला असलेली 7 घरे खाक झाली, तर 3 महिला जखमी झाल्या। त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नागरिकांनी घराबाहेर पडत अग्निशमन विभागाला आग लागल्याची कल्पना दिली। काही मिनिटात अग्निशमन दलाचे 2 बंब या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी आग नियंत्रणात आणली। या ठिकाणी अतिक्रमण असल्याने काही मीटर लांब अंतरावरून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ही आग विझवली। याआधी 7 घरांमध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। घटनास्थळी पोलीस तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल होऊन नागरिकांचा जीव वाचवला। मोलमजुरी करणाऱ्यांकडे असलेली 10 लाखाची रक्कमही जळून खाक झाली। डोळ्यासमोर संसार खाक झाल्याने येथील रहिवाशांनी हंबरडा फोडला। या झोपडपट्टीत पेटीत ठेवलेली 10 लाखाची एवढी मोठी रक्कम आली कुठून याबाबत चर्चा सुरू होती। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी, नाशिक।